हॅलो स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल AI बायोलॉजी अँड इट्स मी अविनाश शिंगडे. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे डबल फर्टिलायझेशन. जसं की तुम्ही थंबनेल पाहिलं असेल आणि तुम्हाला माहिती आहे की या लेक्चरमध्ये काय डिस्कस करणार आहे, आपण डबल फर्टिलायझेशन काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर चला आपण जास्त टाइम न वेस्ट करता आपण काय करू, टॉपिकच्या इकडे चला जाऊ. काय आपलं डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, डबल फर्टिलायझेशन्स. ठीक आहे, डबल फर्टिलायझेशन आपलं टॉपिकचं नाव काय, डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, आता बघा की याच्या पहिले आपण काय काय गोष्टी डिस्कस केल्या, या गोष्टी समजणं लय महत्त्वाचं आहे. आपण एसेक्सुअल रिप्रोडक्शन केलं, रिप्रोडक्शन इन प्लांट. रिप्रोडक्शन इन प्लांट हा चॅप्टर आपण स्टार्ट केला होता, स्टेट बोर्डचा आहे. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट आहे, तर त्याच्यामध्ये मोस्टली जो इम्पॉर्टंट टॉपिक्स आहे तो काय तुमचा रिप्रोडक्शन इन प्लांटमध्ये. ठीक आहे, तर थोडंसं काहीतरी आपण रिकॉल करून टाकू की आपण कोणकोणत्या गोष्टी आहे, कारण की फर्टिलायझेशनसाठी आपण भरपूर तयारी केलेली आहे. गॅमेट्स बनवले, मेल गॅमेट्स बनवले, फिमेल गॅमेट्स बनवले. त्यानंतर आपण एजंट्स बघितले, पॉलिनेशन बघितलं, पॉलिनेशनचे एजंट्स बघितले. आणि याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की पोलन पिस्टल इंट्रॅक्शन काय असते, या व्हेरियस कॉन्सेप्ट आपण घेतलेले आहे. ठीक आहे, तर एक वेळा थोडंसं रिकॉल करून टाकू आपण की काय काय गोष्टी आपण डिस्कस केलेल्या. ठीक आहे, आता बघा की चॅप्टरचं नाव काय आहे तुमचं, रिप्रोडक्शन. काय आहे तुमचं, रिप्रोडक्शन इन प्लांट. रिप्रोडक्शन इन प्लांट. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे आपण रिप्रोडक्शन पाहतो म्हणून. आणि रिप्रोडक्शनचा आपण जो मेन टॉपिक होता एसेक्सुअल रिप्रोडक्शन, याच्या अगोदर आपण बोलणार नाही. एसेक्सुअल रिप्रोडक्शन आपण कंप्लीट केलेला आहे. आणि मेनचा जो मुद्दा होता तो होता आपला सेक्सुअल रिप्रोडक्शन, कारण की हेच कॉम्प्लेक्स आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन, जे की सेक्सुअल रिप्रोडक्शन आहे हे पाहिलेलं आहे आपण. आणि सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये कोणकोणते मुद्दे पाहिलेले आहे, म्हणजे तुम्हाला काय होऊन जाईल, कंप्लीटली चॅप्टर माहीत पडून जाईल की कोणकोणत्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. नंबर फर्स्ट, सेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये मेन टॉपिकच पाहू आपण. काय डेव्हलपमेंट केले आपण, सगळ्यात पहिले मेल गॅमेट्सचं डेव्हलपमेंट केले. काय डेव्हलपमेंट केले आपण, मेल गॅमेट्सचं डेव्हलपमेंट केले. मेल गॅमेट्सचं डेव्हलपमेंट केल्यानंतर आपण काय डेव्हलपमेंट केलं, फिमेल्स गॅमेट डेव्हलपमेंट केली. काय डेव्हलपमेंट केले आपण, फिमेल्स गॅमेट डेव्हलपमेंट केले. ठीक आहे, त्यानंतर थर्ड काय झालं, आपण मेल गॅमेट डेव्हलपमेंट झाले, फिमेल गॅमेट डेव्हलपमेंट झाले. फिमेल गॅमेट डेव्हलपमेंट झाल्यानंतर आपण बघितलं पॉलिनेशन. काय बघितलं, पॉलिनेशन. पॉलिनेशन म्हणजे काय, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन, जो की मेल पार्ट आहे फिमेल पार्टवर जाणे, त्याला आपण पॉलिनेशन म्हटलं. त्याचे भरपूर टाइप्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेल्या आहे. जर तुम्ही या गोष्टी नसन पाहिल्या, पहिल्यापासून जर चॅप्टर म्हणजे पहिलेपासून जर चॅप्टर तुम्ही नसन बघितलं, तर तुम्ही काय करा, चॅप्टरचं जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत ते पाहून घ्या. त्यानंतर बघितले आपण एजंट्स ऑफ पॉलिनेशन. काय बघितलं आपण, एजंट्स ऑफ पॉलिनेशन. एजंट्स. ठीक आहे, तर मी तुम्हाला पहिले सांगितलं की एजंट्स ऑफ पॉलिनेशन आपण कशासाठी पाहिलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे की मेल फ्लावर किंवा मेल प्लांट आणि फिमेल प्लांट काही चालत वगैरे नाही आहे, एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. तर त्याला जे मेल पार्ट्स आहे ते फिमेल पार्ट नेण्यासाठी एक पर्टिक्युलर एजंटची जरूरत लागते, त्याला आपण एजंट ऑफ पॉलिनेशन त्या टॉपिकमध्ये बघितलं, ज्याच्यामध्ये मेल फिमेल, जे की ज्याच्यामध्ये म्हणजे जसं की मेल पार्ट जो की कुठे जाणार आहे, तुमच्या फिमेल पार्टवर जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये बायोटिक आणि एबायोटिक एजंट आपण बघितलेले आहे. आणि लास्टचा जो टॉपिक होता याच्या अगोदरचा तो होता तुमचा पोलन पिस्टल इंटरॅक्शन. पोलन पिस्टल इंटरॅक्शन हे टॉपिक आपण बघितलेलं आहे. ठीक आहे, तर व्हेरियस काय झालं बघा, रेडी आपण सगळ्या गोष्टी फक्त फर्टिलायझेशनसाठी केलेल्या आहे. आजचा जो टॉपिक आहे थोडासा व्हिडिओ मोठा असू शकतो, कारण की लाईन बाय लाईन एकदम क्लिअर कॉन्सेप्ट मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. जर तुम्ही स्टेट बोर्डसाठी असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, इथं तुम्हाला कॉन्टेंट जरूर भेटेल. ठीक आहे, बघा काय झालेलं आहे की वन बाय वन आपण सगळ्या गोष्टीची तयारी केलेली आहे. की सेक्सुअल रिप्रोडक्शनसाठी गॅमेट्स असणं लय गरजेचं आहे, म्हणून आपण मेल गॅमेट्स बनवला, त्याच्यामध्ये फिमेल गॅमेट्स बनवलं. पण हे गॅमेट्स स्वतः जाऊ शकत नाही, किंवा जाण्यासाठी जे प्रोसेस आहे त्याला पॉलिनेशन म्हणतात. आणि हे स्वतः न म्हणजे स्वतः जाऊ शकत नाही, त्या कारणाने आपल्याला त्याची कशाची जरूरत पडली, आपल्याला एजंटची जरूरत पडली. कशाची जरूरत पडली आपल्याला, एजंट्स. आणि त्यानंतर बघा की एजंट गेला जरी फिमेल पार्टपर्यंत, पण त्याला एक परमिशनची जरूरत लागते. ठीक आहे, तर परमिशन म्हणजे काय, पोलन पिस्टल इंटरॅक्शन, की बेसिकली हा जो पोलन ग्रेन्स आहे हा आपल्या स्पेसिसचा आहे का नाही आहे, किंवा सेल्फ पॉलिनेशन असेल तर डिफरंट प्लांटवरचं, सॉरी क्रॉस पॉलिनेशन असेल तर डिफरंट प्लांटवरचं आपल्याला पोलन ग्रेन लागतं. तर हे जे इंटरॅक्शन आहे, या इंटरॅक्शन आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन म्हटलं. की कोणाचीही परमिशन नाही, कोणताही पोलन ग्रेन जाऊ शकतो का, नाही, त्यासाठी एक परमिशन लागते. स्टिग्माची परमिशन लागते, फिमेलची परमिशन लागते, जे की तुम्हाला माहीत आहे. ठीक आहे, तर जे आता तुम्ही याच्या पहिला व्हिडिओ जर पाहिला असेल तर फिमेलची परमिशन लागते, आणि त्यानंतरच पोलन ग्रेन एंटर करू शकतात. त्याच्यामध्ये होणारं जे कम्युनिकेशन्स आहे त्याला आपण काय म्हटलं, पोलन पिस्टल इंटरॅक्शन असे म्हटलं. ठीक आहे, तर सगळ्या गोष्टीची तयारी झालेली आहे आपली. आता आपण काय पाहणार आहे, डबल फर्टिलायझेशन. तर पहिले फर्टिलायझेशन पाहणार आपण, नंतर काय पाहणार आहे, डबल फर्टिलायझेशन. डबल फर्टिलायझेशन वगैरे काय म्हणतात त्याला, या व्हेरियस गोष्टी आपण या लेक्चरमध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. ठीक आहे, तर चला मग
एक एक वर्ड क्लिअर करत चालू, जेणेकरून काय तुम्हाला कोणत्याच पद्धतीचा प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, मी तुमच्या कमेंट्सचं आन्सर नक्की देईल. ठीक आहे, तर बघा की फर्टिलायझेशन म्हणजे नेमकं काय, एवढं पहिले सगळ्यात पहिले पाहून घेऊ आपण. फर्टिलायझेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मेल्स अँड फिमेल गॅमेट्स ज्यावेळेस एका ठिकाणी येतील आणि त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, जे की फ्यूज होतील, काय होतील त्याच्यामध्ये फ्युजन होईल. मेल गॅमेट्स अँड फिमेल गॅमेट्सचं ज्यावेळेस फ्युजन होईल त्या पोर्शनला आपण फर्टिलायझेशन असे म्हणतात. ठीक आहे, तर डबल म्हणजे काय, 2 वेळा. फर्टिलायझेशन किती वेळा होईल, 2 वेळा. डबल म्हणजे 2 वेळा होत असते. म्हणजे बेसिकली काय की तुम्हाला थोडंसं आयडिया लागून गेलं की डबल फर्टिलायझेशन म्हणजे काय, 2 वेळा झालेलं मेल अँड फिमेलचं गॅमेटचं फ्युजन, त्याला काय म्हणतो आपण. मेल अँड फिमेलचं गॅमेटचं 2 वेळा नाही होत, त्याच्यामध्ये फ्युजन कसं होतं ते तुम्हाला समोर लक्षात येईल. डबल फर्टिलायझेशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 वेळा फर्टिलायझेशन होईल, त्या पोर्शनला आपण काय म्हणतो, डबल फर्टिलायझेशन असे म्हणतात. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला काय येतं. ठीक आहे, तर चला मग आपण डायग्राम काढून टाकू. डायग्रामच्या बेसिसवर व्यवस्थित तुम्हाला लक्षात येईल. थोडीशी मी मोठी डायग्राम काढत आहे खालच्या साईडची. खालचं कटत आहेत का, नाही बहुतेक नाही कटत आहे. ठीक आहे, तर आपण थोडी मोठी डायग्राम काढलेली आहे, जेणेकरून काय होईल तुम्हाला लक्षात येईल की काय गोष्टी, कारण की लेबलिंग पण भरपूर जास्त होणार आहे आणि लेबलिंग भरपूर जास्त झाल्या कारणाने तुम्हाला समजला पाहिजे कोणता टॉपिक काय आहे. ठीक आहे, हे कशाची डायग्राम काढलेली आहे आपण, फिमेलची डायग्राम काढलेली आहे. फिमेल जे की तुम्हाला माहिती आहे फ्लावरवरचं स्ट्रक्चर ऑफ फ्लावर पण आपण काय केलेलं आहे त्याच्यामध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, आणि डिस्कस केल्यानंतर हा जो वरचा पोर्शन आहे, कोणता पोर्शन आहे तुमचा, स्टिग्मा आहे. काय तुमचा स्टिग्मा. आणि याच्यामध्ये काय आहे तुमचं, एक राहते अॅनाटॉमस ओहुल, जे की ओहुलचं स्ट्रक्चर आहे. आपण सगळ्यात पहिले डायग्राम काढून टाकू, त्यानंतर आपण त्याची लेबलिंग करू. मिडलचा जो पोर्शन राहतो त्याला काय म्हणतात, एम्ब्रिओसॅक म्हणतात. काय म्हणतात, एम्ब्रिओसॅक. थोडी मोठी काढून टाकू एम्ब्रिओसॅक पहिलेच. हे झाली तुमची एम्ब्रिओसॅक. एम्ब्रिओसॅक नंतर काय होते तुमची, मी तुम्हाला स्ट्रक्चर सांगितलं कसं काढायचं. हे झाली तुमची इनर इंटिग्युमेंट, त्यानंतर हे काय झाली तुमची आउटर इंटिग्युमेंट. ठीक आहे, इनर इंटिग्युमेंट अँड आउटर इंटिग्युमेंट. लक्षात येतपर्यंत इथं थोडीशी आपल्याला जास्त स्पेस लागेल, त्या कारणाने आपण थोडी स्पेस घेऊन घेऊ इथं ऑलरेडी, जेणेकरून काय ना आपला पोलन जो ट्यूब्स आहे तो एंटर करण्यासाठी हेल्प होईल. ठीक आहे, काय झालं तुमची इनर इंटिग्युमेंट, आउटर इंटिग्युमेंट. याला आता लेबलिंग करून टाकू. हे काय तुमचा एम्ब्रिओसॅक. काय तुमचा एम्ब्रिओसॅक. लक्षात येतपर्यंत. त्यानंतर काय, हे काय झाली तुमची इनर इंटिग्युमेंट. इनर इंटिग्युमेंट. लक्षात येतपर्यंत हे काय झालं तुमचं इनर इंटिग्युमेंट. आणि हे जे झाली, हे झाली तुमची आउटर इंटिग्युमेंट. काय झाली तुमची आउटर इंटिग्युमेंट. लक्षात. इंटिग्युमेंट काय बेसिकली वॉल्स आहे, अनाटॉमस स्ट्रक्चर ऑफ, म्हणजे ओव्हलच्या स्ट्रक्चरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी मी काय केलेल्या आहे डिस्कस केलेल्या आहे. काय झाला तुमचा, हा झाला एम्ब्रिओसॅक. मिडलचा पोर्शन काय झाला एम्ब्रिओसॅक. हा झाला तुमचा इनर इंटिग्युमेंट. हे झालं तुमची आउटर इंटिग्युमेंट. लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, आता बघा की काय की याला थोडंसं लेबलिंग करून टाकू, कम्प्लिटली स्ट्रक्चर काढून टाकू, त्यानंतर आपण पाहू की कशा पद्धतीनं होते. ठीक आहे, एम्ब्रिओसॅक काढण्याची पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे. 3 सेल वरती न्यायचे, 3 सेल खाली आणायचे, मिडलमध्ये पोलार न्यूक्लियाइड व्हायचा आणि म्हणजे काय होईल तुमचे कम्प्लिटली एम्ब्रिओसॅक होईल. ठीक आहे, एम्ब्रिओसॅक बनवण्याची सोपी पद्धत काय सांगितली मी, पहिले 3 सेल काय न्या वरच्या साईडनं. ठीक आहे, त्यानंतर काय 3 सेल काय करा खालच्या साईडनं आणि मिडल्समध्ये काय करा 2 अशा पद्धतीनं, ज्याच्यामध्ये काय याला आपण काय म्हणतो पोलार न्यूक्लियाय म्हणतात. काय म्हणतात पोलार न्यूक्लियाय. लक्षात येतपर्यंत. हे जे सेल्स आहे या सेलने काय म्हटलं अँटीपोडल सेल राहतात. हे काय राहतात तुमचे अँटीपोडल सेल. लक्षात येतपर्यंत. त्यानंतर हे काय झालं तुमचा पोलार न्यूक्लियाय. काय झाला तुमचा पोलार न्यूक्लियाय. ठीक आहे, हे काय झालं तुमचा पोलार न्यूक्लियाय. सिंपल आहे, मी हे लेबलिंग पहिले सांगितली कशात लक्षात ठेवायचे. 3 सेल वर तर 3 सेल खाली, मिडलमध्ये 2. वरचे काय राहतात तुमचे अँटीपोडल सेल, मिडलचे काय राहतात तुमचे पोलार न्यूक्लियाय आणि त्यानंतर हे तुमचा एम्ब्रिओसॅक, इनर इंटिग्युमेंट आणि आउटर इंटिग्युमेंट. तर तुम्हाला इझीच आहे जे की तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, त्यानंतर काय झालं की याच्या आजूबाजूचे जे दोन्स राहतात हे राहते तुमचे सिनार्जिट्स. काय राहतात तुमचे सिनार्जिट्स. लक्षात येतपर्यंत. काय राहतात तुमचे सिनार्जिट्स. आणि सिनार्जिटचा जो मिडलचा पोर्शन राहतो हा वाला, हा सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन्स आहे. थोडं वरतं लेबलिंग करू आपण. हा राहते तुमचा एक सेल जो की काय तुमचा फिमेल गॅमेट्स आहे. एक सेल्स आहे हा काय तुमचा एक सेल जो की सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो की काय सॉरी ठीक आहे की काय तुमचा तो फिमेल गॅमेट्स आहे. काय फिमेल गॅमेट. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं काय येतं. म्हणजे ओव्हरऑल आपण लेबलिंग करून टाकली आणि त्यानंतर याले पण करून टाकू. हे काय तुमचा मायक्रोफिल्स आहे. काय तुमचा मायक्रोफिल्स. आणि हा झाला तुमचा चलाजा एंड. काय झाला तुमचा चलाजा. चलाजाल एंड पण याले असे म्हणतात. ठीक आहे, चलाजाल एंड. आणि लक्षात ठेवायचं की चलाजाल एंडचा अपोजिट डायरेक्शन काय राहते मायक्रोफिल राहते. एवढं लक्षात ठेवायचं की त्यानंतर काय की मायक्रोफिलचा अपोजिट जे साईड्स राहते ते काय राहते तुमचे चलाजाल एंड राहते. ठीक आहे,
इथपर्यंत लक्षात आलं काय गोष्टी आहेत? एकदम सिंपल कॉन्सेप्ट आहे, जास्त टेन्शन घ्यायचं काम नाही आहे. मी तुम्हाला एकदम इझिएस्ट मेथडला सांगत आहे. जर तुम्ही इथं आले असाल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढत चला कशा पद्धतीची मी डायग्राम काढलेली आहे, जेणेकरून काय होईल तुमच्याकडे नोट्स बनतील. ठीक आहे, तर मी बरेचदा साईड नव्हत असतो तुम्हाला स्क्रीनशॉट काढण्यासाठी. कठीण काहीच नाही आहे, फक्त 1-2 वेळा जर तुम्ही रिव्हिजन केलं तर काय होणार आहे, तुम्हाला सगळं काही व्यवस्थित म्हणजे जे की आहे जे व्यवस्थित पद्धतीने क्लिअर कॉन्सेप्ट होऊन जाईल. आणि एवढं लक्षात ठेवा की हा जो कॉन्सेप्ट आहे हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट किंवा म्हणजे या चॅप्टरमध्ये हा सगळ्यात जास्त बोर्डच्या पेपरमध्ये याच्यावर मोस्ट ऑफ द MCQ काय केल्या जातात, बनल्या जातात CET मध्ये, नीटमध्ये. ठीक आहे, तर हा कॉन्सेप्ट क्लिअर करून टाका, कारण की हाच सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन या चॅप्टरमध्ये आहे, जे की रिप्रोडक्शन इन प्लांटमध्ये. ठीक आहे, आता बघा की जे एक सेल्स आहे त्याला रेड कलरनं बनवून टाकू आपण, जेणेकरून काय होईल तुम्हाला की मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स फ्यूज होताना व्यवस्थित पद्धतीने दिसतात. ठीक आहे, तर हा झाला रेड कलरचा, जो की तुमचा काय एक सेल्स आहे मिडल्समध्ये. आता बघा होते काय की हे स्टिग्मा आहेत. आता कुठेतरी पोलन ग्रेन्स आहेत जे की बायोटिक एबायोटिक एजंटनं येऊ राहिलेले आहेत. काय तुमचे पोलन ग्रेन्स आहेत. ठीक आहे, हे पोलन ग्रेन्स आहे. आता पोलन ग्रेन येण्याचे माध्यम सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहे. पोलन कोणकोणत्या पद्धतीने येऊ शकते, एक तर बायोटिक एजंटने येऊ शकते किंवा एबायोटिक एजंटने येऊ शकते. एबायोटिक म्हणजे जसं की वॉटर असो, वाइंड असो, या 2 पद्धतीनं काय होऊ शकतात आपले पोलन ग्रेन वाइंड थ्रू म्हणजे हवे थ्रू काय होऊ शकतात, उडून येऊ शकतात. हे पण एक कंडिशन आहे. किंवा जसं की म्हणू शकतो की बायोटिक आपण काय कन्सिडर करू, बायोटिक एजंट, जे की तुमचा एक पर्टिक्युलर बायोटिक एजंट घ्या आणि बायोटिक एजंटमध्ये कोणता घेणार आहे तुम्हाला माहिती आहे, मी कोणता घेणार आहे, बीज घेणार आहे, जे की हनी बीज राहते. हे बीज घेणार आहे कारण की सगळ्यात जास्त पॉलिनेशनचा जिम्मा कोणावर आहे, तुमच्या बीजवर आहे, म्हणून आपण बायोटिक एजंट मधला एक सिलेक्ट केला. आता बघा की हे काय एक बीज आहे, एक बटरफ्लाय आहे, सॉरी बटरफ्लाय आणि काय तुमचे बीज, ज्याला आपण मधमाशी म्हणतो, हनी बीज वगैरे म्हणू शकतो आपण त्याला. त्या बीजनं काय केलेलं, बीजचं काय नेचर राहते, एका फ्लावरवरून दुसऱ्या फ्लावरवर जाणे, दुसऱ्या फ्लावरवरून तिसऱ्या फ्लावरवर जाणे. म्हणजे बेसिकली काय की एबायोटिक एजंट थ्रू हिच्या लेग्सले किंवा हिच्या बॉडीला अटॅच करून काय केलेलं आहे, पोलन ग्रेन आलेले आहेत. काय आले तुमचे पोलन ग्रेन, हे इथं येणार आणि इथं आल्यानंतर काय होईल, पोलन ग्रेन स्टिग्मावर काय होईल, स्टिक होईल. ठीक आहे, बघा इथं पोलन ग्रेन काढतो मी. ठीक आहे, हे दिसतात तुमचे पोलन ग्रेन, जे की अटॅचमेंट आहे त्याले. ठीक आहे, भरपूर काही जास्त पोलन राहतात एका स्टिग्मावर, तुम्हाला भरपूर पोलन ग्रेन दिसतील. ठीक आहे, तर मग सगळ्यात पहिला जो कॉन्सेप्ट चालू होईल तो कॉन्सेप्ट चालू काय होईल याच्यामध्ये की हा जो स्टिग्मा आहे पोलन ग्रेन आहे याच्यामध्ये इंटरॅक्शन होईल, केमिकल एक कम्युनिकेशन्स होईल. आणि ज्यावेळेस केमिकल कम्युनिकेशन्स होतात त्याच पोर्शनला आपण पोलन पिस्टल इंटरॅक्शन असे म्हणतात. काय जरूरत आहे पोलन पिस्टल इंटरॅक्शन करायची, त्याचं कारण काय आहे की तो सेम स्पेसिसचा असला पाहिजे, अनदर स्पेसिसचा. जरुरी थोडी आहे की सेम स्पेसिसचेच पोलन ग्रेन या स्टिग्मावर आलेले आहेत म्हणून, डिफरंट स्पेसिसचे पण असू शकतात, डिफरंट व्हेरायटीचे असू शकतात. किंवा म्हणू शकतो की आपण जर हे सेल्फ पॉलिनेशन असेल तर याच फ्लावरवरचे आले, म्हणजे अनदर फ्लावरवरचे आले असेल, किंवा क्रॉस पॉलिनेशन असेल तर सेम फ्लावरवरचे आले असेल. तर म्हणजे बेसिकली काय आहे की जर क्रॉस पॉलिनेशन असेल तर डिफरंट प्लांटवरचेच पोलन ग्रेन आले पाहिजे, सेल्फ पॉलिनेशन असेल तर स्वतःवरचेच पोलन ग्रेन आले पाहिजे, किंवा डिफरंट फ्लावरवरचे आले पाहिजे. ह्या कंडिशनसाठी, सटीक कंडिशनसाठी आपल्याला काय होत असतात, पोलन पिस्टल इंटरॅक्शन होत असतात. ठीक आहे, आलं लक्षात इथपर्यंत? ठीक आहे, आता चला कॉन्सेप्टच्या इकडे जाऊ आपण. काय झालं, सगळ्या गोष्टी झाल्या याच्या गोष्टी म्हणजे ज्या की याच्यामध्ये कम्युनिकेशन होणार होते. म्हणजे काय झालं की एक पोलन ग्रेन सिलेक्ट झाला आणि पोलन ग्रेन सिलेक्ट झाल्यानंतर काय होईल त्याच्यामध्ये इंटरॅक्शन झालं आणि इंटरॅक्शन झाल्यानंतर फॉर एक्झाम्पल हा पोलन ग्रेन काय झाला तुमचा सिलेक्ट झाला. ठीक आहे, आता हा जो पोलन ग्रेन्स आहे हा पोलन ग्रेन्स काय बनवते, त्याची पोलन ट्यूब फॉर्म करते. ठीक आहे, हे दिसते तुम्हाला, हे काय दिसत आहे तुम्हाला, पोलन ट्यूब. आणि हा पोलन ट्यूब कुठून एंटर होणार, तुमच्या मायक्रोफिल एंडच्या अंदरमध्ये काय होईल, एंटर होईल. ठीक आहे, हा डेव्हलपमेंट होईल. आता याला डायरेक्शन कोण दाखवते, याच्यामध्ये पण एक कम्युनिकेशन्स होतात. हे पण अनदर एक केमिकल कम्युनिकेशन आहे, जे की तुमचे हे सिनार्जिड जे सेल्स असतात हे काय करतात, एक केमिकल सिक्रेट करतात आणि केमिकल सिक्रेट केल्यानंतर काय करते की आपला जो पोलन ग्रेन आहे हा पोलन ट्यूब बरोबर या रस्त्याने काय करते, फॉर्म करते. आता बघा की पोलन ट्यूब येण्याचे भरपूर काही एंट्री आहे, म्हणजे पोलन एंट्री करण्याचे डिफरंट टाइप्स आहेत. ते डिफरंट टाइप्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. फक्त याच्यामध्ये आपण या पद्धतीचा पोलन एंट्री डिस्कस करू, जेणेकरून काय तुमचा फर्टिलायझेशनचा कॉन्सेप्ट काय होईल, क्लिअर होईल. ठीक आहे, मग काय झालं की याच्यामध्ये हे जे कम्प्लिटली म्हणजे हे जे पोलन ट्यूब्स आहे, हे पोलन ट्यूब्स या मायक्रोफिल एंड थ्रूच काय आलं, किंवा एक सेलच्या इकडे काय आलं, त्याचं कारण काय की याच्यामध्ये सिनर्जिड जे राहतात हे काय करतात, केमिकल कम्युनिकेशन करतात आणि केमिकल कम्युनिकेशन केल्यानंतर अशा पद्धतीने काय होते, तुमचा पोलन ट्यूब फॉर्म होते. ठीक आहे, आता बघा की एका पोलन ग्रेनमध्ये किती मेल गॅमेट्स आहेत, 2 मेल गॅमेट्स आहे. हे काय तुमचे मेल गॅमेट्स आहेत, काय तुमचे मेल गॅमेट्स. आलं लक्षात इथपर्यंत, हे काय तुमचे मेल गॅमेट्स. आणि धीरे धीरे काय होईल, हे मेल गॅमेट्स खाली खाली उतरत जाईल. ठीक आहे, म्हणजे काय करणार आहे आपल्याला, सगळ्यात पहिले फर्टिलायझेशन करणार आहे. बघा की काय होत चाललेलं आहे, हे जे मेल गॅमेट्स आहे हे मेल गॅमेट धीरे धीरे पोलन ट्यूब थ्रू काय होत आहे, एंटर होत आहे तुमच्या मायक्रोफिल्समध्ये. ठीक आहे,
कुठून झाला हा जो एंट्री आहे हे काय तुमचा मायक्रोफिल्स आहे, काय तुमचा मायक्रोफिल्स सॉरी, आणि हे मायक्रोफिल्स थ्रू काय करा याच्यामध्ये एंटर करा, ठीक आहे. इथं झाला आणि इथं नंतर हा एक मेल गॅमेट्स, हा अनदर मेल गॅमेट्स, ठीक आहे. इथं बघा होत काय आहे. आता काय झालं, ज्यावेळेस मेल गॅमेट्स इथे एंटर केला, तर एंटर केल्यानंतर सगळ्यात पहिले काय भेटलं त्याला एक सेल भेटला. हा काय तुमचा एक सेल, जे की काय तुमचा एक फिमेल गॅमेट्स आहे, काय तुमचा फिमेल गॅमेट्स. आता बघा काय झालेलं आहे याच्यामध्ये, इथं जे पहिलं फर्टिलायझेशन होईल, इथं थोडं व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला, इथं जे पहिलं फर्टिलायझेशन होईल एक काय तुमचा एक सेल, जे की काय तुमचा एक फिमेल गॅमेट्स आहे, आणि तो एक काय तुमचा मेल गॅमेट्स आहे, काय तुमचा मेल गॅमेट्स. आलं लक्षात इथपर्यंत. आता याले जे की मेल गॅमेट्स आहे, ठीक आहे, सॉरी मेल गॅमेट्स, हा काय तुमचा मेल गॅमेट्स आहे, आणि मेल हा पण एन नंबर आहे आणि हा पण एन नंबर आहे, कारण की दोन्ही पण काय तुमचे हॅप्लॉइड स्ट्रक्चर आहे. म्हणजे हे जे झालेलं आहे फिमेल आणि मेल गॅमेट्स याचं जे फ्युजन होते, याच्यामध्ये जे फ्यूज होते यालाच काय म्हणतो आपण फर्टिलायझेशन असे म्हणतात. जे की 2n एक झायगोट बनवतात, त्याला काय म्हणतो आपण फर्स्ट फर्टिलायझेशन. काय झालं आहे तुमचं फर्स्ट फर्टिलायझेशन. आलं लक्षात इथपर्यंत. म्हणजे पहिलं फर्टिलायझेशन कशा कशामध्ये होईल, आपल्याकडे मेल गॅमेट्स किती आहे बघा, जास्त काही मी क्रिटिकल कॉन्सेप्ट करत नाही, एकदम तुम्हाला इझिएस्ट वे मध्ये सांगतो. आपल्याकडे किती मेल गॅमेट्स आहे, 2 मेल गॅमेट्स आहे. 2 मध्ये दोन्ही पण कुठे केले, एंटर केले तुमच्या एम्ब्रिओ सॅक मध्ये त्याने एंटर केले. एम्ब्रिओ सॅक मध्ये ज्यावेळेस एंटर केलं तर सगळ्यात पहिलं फर्टिलायझेशन कशामध्ये झालं तुमच्या एक सेल, कारण की इथे एक सेल भेटला, आणि एक सेल भेटल्यानंतर काय होईल एक सेल आणि मेल गॅमेट्स याच्यामध्ये काय झालं फ्युजन झालं, n+n म्हणजे 2n एक झायगोट निर्माण केला, आणि तो झाला तुमचा फर्स्ट फर्टिलायझेशन. आलं लक्षात इथपर्यंत, इथपर्यंत लक्षात आलं, ठीक आहे. आता रिमेनिंग काय उरला फक्त हा जो आहे, हा अनदर हा जो मेल गॅमेट्स आहे, हाच आपला मेल गॅमेट्स रिमेनिंग राहिलेला आहे. आणि हा जो मेल गॅमेट्स आहे कोणासोबत फ्यूज करण, तुमच्या पोलार न्यूक्लियासोबत फ्यूज करण. आलं लक्षात. आता इथं बघा की पोलार न्यूक्लियाचं फ्युजन काढून टाकू आपण याच्यामध्ये. बघा दिसत आहे हे तुमचा काय तुमचा पोलार न्यूक्लिया आहे, आणि पोलार न्यूक्लिया काय तुमचा n आणि n, त्याच्याकडे 2 न्यूक्लियस आहे, कोणते आहे तुमचे n+n, आणि त्याच्यामध्ये प्लस ऍड काय करणं आहे आपल्याला मेल गॅमेट्स ऍड करणं आहे. काय ऍड करणं आहे आपल्याला मेल गॅमेट्स. आलं लक्षात इथपर्यंत. म्हणजे काय झालं की हा एक मेल गॅमेट्स म्हणजे काय, इथं एक पोलार न्यूक्लिया आणि हा मेल गॅमेट्स. मेल गॅमेट्स काय असतो तुमचा n नंबर असतो, काय असतो n नंबर, ठीक आहे. n नंबर असल्या कारणाने बघा याच्यामध्ये काय होईल फ्युजन होईल. आता फ्युजन बघा n+n, इथं खाल तुम्ही n पुन्हा काय होईल n पुन्हा प्लस काय होईल तुमचं n = काय तुमचा 3n नंबर, म्हणजे ज्याच्यापासून एंडोस्पर्मचं फॉर्मेशन होईल. आलं लक्षात इथपर्यंत. म्हणजे सेकंड जो फर्टिलायझेशन आहे इथं हा म्हणजे काय होईल पोलार न्यूक्लिया आणि मेल गॅमेट्स, इथं पण एक काय होईल फर्टिलायझेशन. पहिले हा कॉन्सेप्ट क्लिअर करून टाकू. इथं काय झालं तुमचं फर्टिलायझेशन झालं, काय झालं फर्टिलायझेशन. म्हणजे किती ठिकाणी फर्टिलायझेशन झालं, 2 ठिकाणी. पहिले काय झालं याच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं एक सेल आणि मेल गॅमेट्स मध्ये, आणि अनदर कुठे फर्टिलायझेशन झालं तुमचा पोलार न्यूक्लिया आणि मेल गॅमेट्स मध्ये अनदर फर्टिलायझेशन झालं, ठीक आहे. आता बघा की ज्यावेळेस याच्यामध्ये 3n आहे, आता पहिले डबल फर्टिलायझेशनचा कॉन्सेप्ट क्लिअर करून टाकू. हे काय झालं तुमचं पहिल्या नंबरचं फर्टिलायझेशन, ठीक आहे. आणि हा काय झाला तुमचा सेकंड नंबरचं फर्टिलायझेशन. म्हणजे या कॉन्सेप्टमध्ये किती फर्टिलायझेशन झाले, 2 फर्टिलायझेशन. म्हणून या कॉन्सेप्टला काय म्हणतात डबल फर्टिलायझेशन असे म्हणतात. आलं लक्षात इथपर्यंत. आणि याच्याच मध्ये एक ट्रिपल फर्टिलायझेशनचा पण कॉन्सेप्ट आहे. बघा इथं किती n आहे, 2 n आहे, जो की पोलार न्यूक्लियाकडे प्रेझेंट आहे. त्यानंतर हे काय तुमचे मेल गॅमेट्स, म्हणजे काय की ज्यावेळेस याचं 3 वेळा म्हणजे 3n म्हणतात, म्हणून याला ट्रिपल फ्युजन पण म्हणतात. काय म्हणतात ट्रिपल फ्युजन्स, काय म्हणतात ट्रिपल फ्युजन. आलं लक्षात इथपर्यंत. म्हणजे लक्षात ठेवा की एंडोस्पर्मचं फॉर्मेशन होण्यासाठी जे पोलार न्यूक्लिया आणि मेल गॅमेटचं होईल याला ट्रिपल फ्युजन पण म्हणतात. आणि त्यानंतर काय होईल की हे पण एक फर्टिलायझेशन आहे. म्हणजे अशा पद्धतीने किती फर्टिलायझेशन झाले, 2. पहिलं हे आणि सेकंड हे, म्हणून याला काय म्हणतात डबल फर्टिलायझेशन असे म्हणतात. आलं लक्षात इथपर्यंत. एकदम इझी कॉन्सेप्टमध्ये मी तुम्हाला सांगितलं काय काय गोष्टी आहेत. ठीक आहे, एक वेळा रिकॉल करून टाकू. पोलन ग्रेन आले अशा पद्धतीनं. कुठून आणले पोलन ग्रेन, कोण आणले तुमच्या बायोटिक एजंटनं आणली, ज्याचं नाव काय होतं बीज. त्यानं काय केलं त्याच्यामध्ये पोलन पिस्टल इंट्रॅक्शन केलं, आणि पोलन पिस्टल इंट्रॅक्शन करून एक पोलन ट्यूब काय केला त्यानं फॉर्म केला. आणि पोलन ट्यूब फॉर्म केल्यानंतर कुठून केला तुमच्या मायक्रोफिलच्या एंडमधून काय केला तो एंटर झाला. आणि सगळ्यात पहिलं जे फर्टिलायझेशन झालं ते एक सोबत झालं, सेकंड कोणासोबत झालं तुमच्या पोलार न्यूक्लियासोबत. म्हणजे इथं किती फर्टिलायझेशन झाले, 2 फर्टिलायझेशन. म्हणून या कॉन्सेप्टला काय म्हणतात डबल फर्टिलायझेशन असे म्हणतात. अगेन्स्ट याच्यामध्ये ट्रिपल फ्युजन पण एक कॉन्सेप्ट आहे, काय तुमचा ट्रिपल फ्युजन. आणि ट्रिपल फ्युजन म्हणजे नेमकं काय की ज्यावेळेस याच्यामध्ये जे पोलार न्यूक्लिया आहे त्याच्यामध्ये
n प्लस आहे आणि पुन्हा n आहे आणि त्यानंतर काय मेल गॅमेटचा n इज इक्वल टू काय होते 3n, म्हणून याला काय म्हणतात ट्रिपल फ्युजन पण असे म्हणतात आणि हेच ट्रिपल फ्युजन सेकंड नंबरचं फर्टिलायझेशन आहे. ठीक आहे, तर म्हणून पण याला काय म्हणतात डबल फर्टिलायझेशन असे म्हणतात. लक्षात येत. चला तर आताच आपण डबल फर्टिलायझेशनचा जो टोटल कॉन्सेप्ट आहे तो कॉन्सेप्ट काय केला डिस्कस केलेला आहे आणि डिस्कस करून तो इजिएस्ट मेथडमध्ये मी सांगितलं तुम्हाला. तर शॉर्ट नोटसाठी एक वेळा लक्षात ठेवा की डबल फर्टिलायझेशनचा कशा पद्धतीनं कॉन्सेप्ट आहे. तर डबल फर्टिलायझेशनचा कॉन्सेप्ट काय आहे की सगळ्यात पहिले काय होईल तुमचा जो मेल गॅमेट्स आहे, काय तुमचा मेल गॅमेट्स, हे व्यवस्थित लिहून घ्या तुमच्या नोट्समध्ये जेणेकरून काय होईल तुम्हाला व्यवस्थित लक्षात. मेल गॅमेट्स ज्यावेळेस फ्यूज होईल कोणासोबत तुमच्या फिमेल गॅमेट्ससोबत, कोणासोबत तुमच्या फिमेल गॅमेट्ससोबत. आता हे जे फिमेल गॅमेट्स आहे, फिमेल गॅमेट्स काय राहील तुमचे एक्स राहतील, काय राहतील तुमचे एक्स. ठीक आहे, तर याला आपण काय म्हटलं की फर्स्ट फर्टिलायझेशन म्हटलं होतं. काय म्हटलं होतं फर्स्ट फर्टिलायझेशन. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. फर्स्ट फर्टिलायझेशन हा तुमचा पहिला नंबरचा पॉईंट आणि सेकंड नंबरचा जो पॉईंट आहे तो आहे तुमचा जो की सेकंड फर्टिलायझेशन होते. तर सेकंड फर्टिलायझेशन कशा कशामध्ये होईल, एक राहील तुमचा पोलार न्यूक्लिय, काय राहील तुमचा पोलार न्यूक्लिय इंटू पोलार न्यूक्लिया नंतर काय राहील तुमचा एक मेल गॅमेट्स राहील, काय राहील तुमचा मेल गॅमेट्स. ठीक आहे, पोलार न्यूक्लिया अँड मेल गॅमेट्स हे राहील तुमचा अनदर जे की सेकंड नंबरचं काय राहील तुमचं फर्टिलायझेशन्स राहील, काय राहील तुमचं सेकंड फर्टिलायझेशन. म्हणजे काय की 1, आता पहिले 1 पकडू आपण, 1 + 1 इज इक्वल टू तुमचे 2, म्हणूनच या पोर्शनला आपण काय म्हटलं होतं डबल फर्टिलायझेशन म्हटलं होतं. काय म्हटलं होतं डबल फर्टिलायझेशन्स, डबल फर्टिलायझेशन्स. लक्षात इथपर्यंत, म्हणून या पोर्शनला डबल फर्टिलायझेशन. मग बरेच जण कन्फ्यूज कुठे होतात, बरेच स्टुडंट कुठे कन्फ्यूज होतात की ट्रिपल फ्युजन काय आहे किंवा ट्रिपल फर्टिलायझेशन पण बरेचदा त्याला म्हटलं जाते. तर बघा ट्रिपल फ्युजन म्हणजे नेमकं काय की हा जो पोलार न्यूक्लिय आहे हा n+n राहतो, n पण राहतो आणि याच्यामध्ये 2 न्यूक्लियस राहतात n+n आणि मेल गॅमेट्स पण एक राहतो जो की n राहते. ठीक आहे, याच्यामध्ये आपण प्लस करून टाकू. मग काय झालं n+n इज इक्वल टू किती म्हणलं होतं आपलं 3n, म्हणजे 3 म्हणजे या 2 आणि 3, म्हणूनच या पोर्शनला काय म्हणतात ट्रिपल फ्युजन पण असे म्हणतात, ट्रिपल फ्युजन पण असे म्हणतात. लक्षात येतपर्यंत. ठीक आहे, तर हा आताच रिसेंटली आपण जे कॉन्सेप्ट आहे डबल फर्टिलायझेशनचा त्याचं एक म्हणजे छोट्या फॉर्ममध्ये मी सांगून दिलं की डबल फर्टिलायझेशन कशाला म्हणतात, 1, 2 याच्यामध्ये आणि त्यानंतर ट्रिपल फर्टिलायझेशन किंवा ट्रिपल फ्युजन पण कशाला म्हणतात. ठीक आहे, तर आता समोरचं टॉपिक जे आहे, जे टॉपिक आपण याच व्हिडिओमध्ये लेक्चर करणार आहे ते आपलं पोमोगॅमी काय असतात, चॅलेझोगॅमी काय असतात आणि मिझोगॅमी काय असतात, हे सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये काय करणार आहे डिस्कस करणार आहे. ठीक आहे, काहीच नाही आहे, थोडासा छोटासा कॉन्सेप्ट आहे, 2 मिनिटामध्ये डिस्कस होऊन जाईल. तर बघा एक वेळा पुन्हा आपण आपल्याला डायग्राम करावं लागेल. हे काय तुमची एम्ब्रिओ सॅक्स आहे, एम्ब्रिओ सॅक्स नंतर हे काय झाली तुमची आउटर इंटिग्युमेंट झाली. ठीक आहे, हे काय झाली तुमची आउटर इंटिग्युमेंट, आउटर नाही काय झाली तुमची इनर इंटिग्युमेंट, हे झाली तुमची आउटर इंटिग्युमेंट. ठीक आहे, तर आउटर इंटिग्युमेंटमध्ये बघा की ज्यावेळेस पोलन म्हणजे बेसिकली काय की एंट्री ऑफ पोलन ग्रेन्स आहे, काय तुमचं हे एंट्री ऑफ पोलन ग्रेन. पोलन ग्रेन कोणकोणत्या माध्यमातून एंट्री करू शकते ते त्याच्यामध्ये किती टाइप्स आहेत, 3 टाइप्स आहे. एक आहे तुमचं पोरोगॅमी, एक आहे तुमचं चॅलेझोगॅमी आणि एक आहे तुमचं मिझोगॅमी. नावावरूनच तुम्हाला लक्षात येत असेल काय ज्यावेळेस पोलन ग्रेन या पद्धतीनं मायक्रोफिल एंड थ्रू एंटर करा. ठीक आहे, हे काय दिसतं तुम्हाला मायक्रोफिल थ्रू, मी तुम्हाला इकडल्या साईडनं समजावलं पण इकडल्या साईडनं करू. ज्यावेळेस मेल गॅमेट्स इकडल्या साईडनं मायक्रोफिल थ्रू एंटर कराल, कशा थ्रू तुमच्या मायक्रोफिल थ्रू एंटर कराल, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो पोरोगॅमी असे म्हणतात. ठीक आहे, एकदम क्लिअर झालं. काय झालं तुमचं पोरोगॅमी, याला काय म्हणतात पोरोगॅमी असे म्हणतात. कुठून पोलन ग्रेनने एंटर मारलं मायक्रोफिल थ्रू, त्याला काय म्हणतात पोरोगॅमी. ठीक आहे, अगेन सेकंड काय दिलं तुम्हाला चॅलेझोगॅमी आहे. चॅलेझोगॅमी म्हणजे नेमकं काय की हा जो पोर्शन असतो हा काय झाला तुमचा चॅलेझा झाला, म्हणजे चॅलेझल एंड झाला. तर ज्यावेळेस पोलन ग्रेन या पद्धतीने एंट्री करा, अशा पद्धतीने चॅलेझा थ्रू एंट्री करा, कुठे तुमच्या इथं काय दिसत आहे तुम्हाला पहिले हे 3 त्यानंतर 2 आणि वरचं 3. ठीक आहे, अशा पद्धतीने ज्यावेळेस एंटर करा फिमेलच्या इकडे तर त्याला काय म्हणतात चॅलेझोगॅमी असे म्हणतात. काय म्हणतात चॅलेझोगॅमी. लक्षात येतपर्यंत. याच्या थ्रू थोडंसं साईडून एंट्री केला जाते. आता जसं की आपण म्हटलं की हा काय एम्ब्रिओ सॅक्स आहे, हा झाला तुमचा इनर इंटिग्युमेंट, हा झाला तुमचा आउटर इंटिग्युमेंट. तर मग बेसिकली काय 1, 2 आणि 3 सेल, 1, 2, 3 आणि मिडलमध्ये 2. तर मग अशा पद्धतीने काय करा तो चॅलेझा थ्रू काय करा एंट्री करा. तर अशा पद्धतीनं जर पोलन ग्रेननं एंट्री केली, पोलननं किंवा मेल गॅमेट्सनं एंट्री केली, तर मेल गॅमेट्सनं या पद्धतीने एंट्री केल्यानंतर काय होईल तुम्हाला या कंडिशन काय म्हणतात चॅलेझोगॅमी असे म्हणतात. ठीक आहे, लक्षात येतपर्यंत चॅलेझोगॅमी काय येतं. ठीक आहे, आता बघा की थर्ड काय दिलेलं आहे तुम्हाला, थर्ड दिलेलं आहे सगळ्यात पहिले म्हणजे मिझोगॅमी. काय मिझोगॅमीचं स्ट्रक्चर पाहू आपण काय येतं. पुन्हा एक काय तुमचं मेल गॅमेट्स तर कशा पद्धतीने मधातली काय तुमचा एम्ब्रिओ सॅक आहे, हा झाला तुमचा इनर इंटिग्युमेंट, हे झाला तुमचा आउटर इंटिग्युमेंट. आणि आउटर इंटिग्युमेंट झाल्यानंतर ज्यावेळेस एखादा मेल गॅमेट्स इंटिग्युमेंट थ्रू एंटर करा, कशा थ्रू इंटिग्युमेंट थ्रू, बघा इथून इकडल्या साईडने 1, 2, 3 आणि त्यानंतर मिडल 1, 2 आणि 3.
ज्यावेळेस अशा पद्धतीनं इंटिग्युमेंट थ्रू ज्यावेळेस एंटर करा त्या कंडिशनला आपण काय म्हणतो मेझोगॅमी असे म्हणतात. आलं लक्षात इथपर्यंत 3 कंडिशन लक्षात आल्या. म्हणजे एंट्री ऑफ म्हणजे पोलन ग्रेनची एंट्री आहे. पहिले तर काय पोरोगॅमी. पोरोगॅमी म्हणजे काय मायक्रोफिल थ्रू एंट्री. त्यानंतर काय दिलं चॅलेझोगॅमी. चॅलेझोगॅमी म्हणजे नेमकं काय तुमच्या चॅलाचा एंड थ्रू करणारा एंट्री झाले चॅलेझोगॅमी. आणि मिझोगॅमी म्हणजे काय ज्यावेळेस इंटिग्युमेंट थ्रू एंटर करा त्याला काय म्हणतात मिझोगॅमी असे म्हणतात. आलं लक्षात इथपर्यंत. इथं कंप्लीट पोर्शन झाला तुमचा डबल फर्टिलायझेशनचा, जे की 2-3 आजूबाजूचे कॉन्सेप्ट होते ते सगळे कॉन्सेप्ट काय केले आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस केलेले. जर तुम्ही तरी पण तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही पुन्हा व्हिडिओ पाहू शकता, नाही तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून मला विचारू शकता. मी नक्की तुम्हाला तुमच्या कमेंटचा आन्सर देईन. आणि अनंतर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्याला जरूरत असेल त्याला जरूर शेअर करा. तुमचे मित्र मैत्रिणी फ्रेंड्स वगैरे आहेत तुमचे त्याला जरूर शेअर करा. इझिएस्ट कॉन्सेप्ट मी तुम्हाला याच्यामध्ये समजवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि छोट्या व्हिडिओमध्ये कमीत कमी व्हिडिओमध्ये मी छोट्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून तुम्हाला प्रॉपर कॉन्सेप्ट भेटला पाहिजे. ठीक आहे. थँक्यू.